आपणच जर असा विचार केला तर दीदीला आधार कोण देणार आहे ग? आई मला खात्री सत्याताजी काही ना काही करतील आणि आपली दीदी बरी होईल बघ. बघू आता काय होतंय ते. जे होईल ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं. वाघमारे, तुम्हाला काही कळतं का नाही हो? तुम्ही विसरता का तुम्हाला दिसत नाही ते? त्या तात्यासमोर लगेच पंखा लावायची काय गरज होती? मला सांगत राहता रागाच्या परत कुणाला खरंच सांगू नकोस. आणि स्वतः असं वागतं व्हय? सध्या रे खरंच चुकलं माझं, पण काय करू, माझी हालत नाही कळणार तुला. या सगळ्या गोष्टींसाठी अजून सरावले नाही तितकी मी. होय, सगळं मान्य आहे मला, पण ह्या सगळ्यात त्या तात्याला आपलं नाटक कळलं तर किती मागात पडेल कळते का तुम्हाला? आणि वर अजून मला सरावाला नाही म्हणता तुम्ही. थांबा, आता बरोबर सवय होईल तुम्हाला. हे काय करतोस? नाही कळलं तुम्हाला काय करतोय ते. काय करतोयस रुमालाने? सराव करायचंय. चष्मा काढा. कशाला? अहो चष्मा काढा, मी सांगतो. काढा चष्मा. डोळे बंद करा. का पट्टे बांधतोय सत्या डोळ्यावर? काय चाललंय तुझं? थांबा जरा. का बांधलेस पट्टी? उठा. हे बघा, पंख्याचं बटन कुठे आहे? तिकडं. आता इकडनं डावीकडनं असं जायचं आणि पंख्याचं बटन लावायचं. सत्या, पट्टी असताना कस काय मी पंखा चालू करणार? अहो तोच तर सराव आहे ना. जावा 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 जावा. आई ग, लागलं मला तुझ्यामुळं. हे घ्या चष्मा घाल आधी. खूप तर बघल नाही तर मगाशी अशा धडपडला असताना तर लई बरं झालं असतं. वाघमारे, लोकांना जर तुम्ही आंधळ्या आहे हा विश्वास पटवून द्यायचा असेल ना तर असंच करावं लागल. माझ्याकडून शिका काय तर. मी जेव्हा मेजर काका झालो होतो तेव्हा आलेली का तुम्हाला शंका? हा, चुकलं माझं. मी नाही असं वागणार परत. कुणाला शंका येईल असं काहीच नाही करणार, खरंच. पण सत्या, तात्यासाहेब का आले असतील रे मला भेटायला? म्हणजे त्यांना काळजी वाटते हे सगळं खोटं आहे मला माहिती, पण त्यांचं इथे येण्यामागचा हेतू काहीतरी वेगळाच होता असं वाटतंय मला. होय मग वाघमारे, तो काही तर तुमची चौकशी करायला आला नव्हता. तुमचे डोळे खरोखर गेलेत का नाही याची खात्री करून घ्यायला आला होता. त्याच्या वागण्यावरूनच कळत होतं ना. म्हणजे त्याचं लक्ष सतत तुमच्या डोळ्यांकडेच होतं. एकटक तुमच्या डोळ्यांकडे बघत होता तो. हो, मला पण जाणवलं तसं. वाघमारे, हे बघा, आपल्याला आता एकदम सावध राहावं लागणार आहे. आणि तो तात्याचं एकदा येऊन थांबणार नाही. परत काहीतरी कारण काढून परत काहीतरी शाळा करायला बघणार. सारखं सारखं ह्याचा प्रयत्न करणार. त्यामुळं आपल्याला हे नाटक एकदम व्यवस्थित पार पाडायला लागणार. सोडा मला, मला सोडा, मला मारू नका, मला मारू नका. मी काय करत नाही. मला सोडा, मला मारू नका, मला सोडा, 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 मला मारू नका, मला सोडा. आमरे, अगं आई, अगं यांना परत भास व्हायला लागले का? का ओरडतात बघ बरं. बघते मी. मला मारू नका, मी काय केलेलं नाहीये. मला सोडा, सोडा, मला सोडा. मला इथून जाऊ द्या. मला मारू नका, मारू नका मला. हो नाही. अहो, काय झालं? तुम्ही मला सोडू नका, मला सोडू नका. तुम्ही शांत व्हा. अहो, काय झालं? असं काय करताय? मानिनी ताई, काय होते तुम्हाला? तुम्ही दोघे पण लांबा माझ्यापासून. लांबा, जवळ येऊ नका माझ्या. मला मारू नका. मारते तुम्हाला. तुम्हाला काय आठवतंय का? हा, मला मारेल, तो मला मारेल. मला जायचं, तो मला मारेल. कोण मारेल तुम्हाला? कोण त्रास पण देणार नाही तुम्हाला. तुम्ही इथे सेफ आहे. मला सोडा, मला सोडा, नाही तर मी पळून जाईल. मला इथे नाही राहायचं. मला घरी जायचंय, माझ्या घरी जायचंय. अहो, तुम्हाला बाहेर धोका आहे मानिनी ताई, नका जाऊ तुम्ही. सुरक्षित काही जरा
काहीतरी. आई आम्हाला काय बेशुद्ध पडले काय? मानिंदाई हो ताई अहो डोळे उघडा ताई. हो मानिंदाई. आई अगं या बेशुद्ध झाल्यात वाटतं. आमरे अगं शुद्धीवर येणं झालेत ग, काय करायचं? कुठे आहेत या पोलीस स्टेशनच्या सिनियर ऑफिसर? कुठे आहेत? भारती पवार, असं काय बघताय? हात मागे बांधलेला माणूस कधी बघितलं नाही का तुम्ही? बोला, कुठे आहेत तुमच्या सिनियर ऑफिसर? हा बोलवते, पण काय काम होतं मला सांगा. तुम्ही आहात का सिनियर ऑफिसर? नाही. बोलवा तुमच्या सिनियर ऑफिसरला. त्यांना भेटल्याशिवाय जात नाही इथून मी आज. काही कोणी बोलवायला याची गरज नाहीये. बोला, इतकं काय महत्वाचं बोलायचं तुम्हाला माझ्याशी? अच्छा, तुम्ही आहात पूर्वा पाटील, इथल्या सिनियर ऑफिसर. हा, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. हा, आठवलं, आमच्या पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमाला होतात तुम्ही बंदोबस्ताला. आपली पुसटची पोलीस ओळख आहे म्हणजे. हो हो, मी होते तिथे आणि आपली पुसटची ओळख सुद्धा आहे. पण तुमचं काय महत्वाचं काम आहे ते सांगा ना. इतका आरडाओरडा वगैरे केला तुम्ही आल्या आल्या माझ्या नावाने. काय आहे, तुम्ही पटकन सांगितलं तर बरं राहील, कारण आम्हाला बाकीची काम आहेत. नाही, आहे का तुम्हाला काम आहेत ना? तुम्ही प्रामाणिक अधिकारी आहात, तुम्हाला काम असणारच. पण आपलं काम करताना इतर प्रामाणिक अधिकाऱ्यावर अन्याय करू नका. एक मिनिट, नक्की काय बोलायचंय तुम्हाला? मंजिरी वाघमारे त्यांच्याबद्दल असं का वागलात तुम्ही? एक फाईल घाळ झाली म्हणून त्यांना सस्पेंड केलं तुम्ही. एका प्रामाणिक अधिकाऱ्याशी असं वागतात? प्रामाणिक? आपल्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही प्रामाणिक म्हणताय आणि तुम्ही काय एवढे चिडताय? तुमची फाईल गहाळ केली म्हणून मी त्यांना सस्पेंड केलं, पण ती फाईल गहाळ झाल्यामुळे तुमची सुटका सुद्धा झाली. अच्छा, म्हणजे फाईल गहाळ झाली म्हणून माझी सुटका झाली?